हा कांजनारचा वृक्ष आहे आणि हे थायरॉइडचं खूप मोठं औषध आहे. तुम्ही जर या पानांची रचना बघितली तर थायरॉइड ग्रंथीसारखी रचना आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या नयाने या वनस्पतीचा थायरॉइडच्या आजारामध्ये खूप चांगला गुण येतो. त्याच्यापासून एक केकेम म्हणून आपण गोळी बनवली, तुम्हाला माहिती आहे ती, तर त्याचा थायरॉइडमध्ये आणि PCODमध्ये खूप चांगला गुण येतो आहे. त्याच पद्धतीने खदीर, कांचनार, गोखरू, गुळवेल असं जे काही कॉम्बिनेशन आहे, जे आपण प्रोस्टेटसाठी प्रोस्टेट टॅबलेट म्हणून बनवली, तर त्याचा प्रोस्टेटमध्ये चांगला गुण येतो आहे. आणि त्या जोडीने सर्व प्रकारच्या गाठी विरघळण्यासाठी हे खूप मोठं औषध आहे. 40 ग्रॅम कांचनारची पावडर अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळून त्याचा अष्टमांश काढा करायचा आहे आणि तो गाळून घेऊन सकाळ संध्याकाळ पिलं की सर्व प्रकारच्या शरीरातल्या गाठी विरघळतात. त्याच्यामध्ये तुम्ही मध घातला तर शौचाला साफ होते आणि हळूहळू गाठींचा जोर कमी होतो, शरीरातला स्थूलपणा कमी होतो, हलकेपणा येतो, वजन कमी व्हायला मदत होते. गंडमाळेचं आणि PCODचं हे खूप मोठं औषध आहे. याला जी काही फुलं येतात तर त्या फुलांचा काढा करून घेतला की मासिक पाळीच्या दरम्यान महिला भगिनींना जो अतिरक्तस्राव होतो तर त्याच्यामध्ये त्यांना खूप चांगला गुण येऊन शरीराची ताकद परत येते.